नमस्कार. इचलकरंजीतून ही सर्वात महत्त्वाची बातमी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती. पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना बातमीदारीसाठी व चित्रीकरण करण्यापासून मज्जाव करण्यात आल्याने पत्रकारांच्या मध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. डिजिटल पत्रकारांनी एकत्रित महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. प्रशासनाने डिजिटल मीडियाच्या प्रतिनिधींना चित्रीकरण करण्यास बंदी घातल्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याची भावना पत्रकारांनी व्यक्त केली. केवळ डिजिटल मीडियाला लक्ष करून माहिती मिळवण्यापासून रोखणे हा पक्षपातीपणा असल्याचे आंदोलकांनी नमूद केले. या आंदोलनामध्ये डिजिटल मीडियाचे सर्व पत्रकार बंधू यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतले होते. धरणे आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला, त्यामुळे महानगरपालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलक पत्रकारांशी चर्चा केली. पत्रकारांच्या मागण्यांचे सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. प्रशासकीय आश्वासनानंतर आणि लोकशाही मार्गाने दिलेल्या लढ्याला यश येत असल्याचे पाहून पत्रकारांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तथापि जर प्रशासनाने दिलेल्या शब्दांची पालना केली नाही तर भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पत्रकार संघटनांनी दिला आहे. यावेळी इचलकरंजी परिसर क्षेत्रातील सर्वच डिजिटल मीडिया क्षेत्राचे प्रतिनिधी, संपादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बघत राहा फक्त शिवराज न्यूज. इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, सोशल मीडिया, युट्यूब चॅनेल आणि आमचे पत्रकार बांधव असतील, या सगळ्याच्या बाबतीत गेल्या 2 ते 3 महिन्यापासून आम्ही बघत आहे. एकदा परमिशन द्यायची, एकदा परमिशन नाकारायची, एकदा सभागृहात येऊ द्यायचं, एकदा सभागृहात यायचं नाही म्हणून नाकारायचं. या गोष्टी अतिशय वाईट या इचलकरंजी शहरामध्ये घडत आहेत. सभागृहात मांडलेले मुद्दे, प्रश्न, गावच्या हितासाठी मांडलेले मुद्दे, या सगळ्या गोष्टी लोकांच्या पर्यंत पोहोचून देण्याचं काम या सत्ताधारी पक्षाकडनं, प्रशासनाकडनं या ठिकाणी घडत आहे. लोकसभेचे चित्रीकरण दाखवलं जाते, विधानसभेचं चित्रीकरण दाखवलं जाते. आपण सगळे घरात बसून न्यूज चॅनेलला असू दे किंवा युट्यूबला बघत असतोय, परंतु अशा काही गोष्टी इथं आहेत, अशा काही गोष्टी या झाकून ठेवण्याचा प्रयत्न हे प्रशासन करत आहे की इचलकरंजीतल्या आम्ही जे सगळ्या नगरसेवकांनी बोललेल्या गोष्टी इचलकरंजीच्या जनतेला कळून येत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळं शिवशाहू विकास आघाडी असू दे, काँग्रेस पक्ष असू दे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असू दे, आम आदमी पक्ष, राजू शेट्टी साहेबांची शेतकरी संघटना असू दे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, आम्ही सगळ्याच्या वतीनं पत्रकार बांधवांच्या पाठीशी आम्ही ठाम राहणार आहे. आणि जे काही घटना या ठिकाणी ही घडलेली आहे किंवा या प्रशासनाने केलेली आहे, महापौर साहेबांनी केलेली आहे, या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. इचलकरंजी महानगरपालिकेच्या सभागृह स्थापनेला 2 महिने उलटले. या 2 महिन्यामध्ये 4 सभा झाल्या, त्यापैकी आजची 4थी सभा आहे. 3ऱ्या सभेला आम्हाला परवानगी दिली चित्रीकरण करण्यासाठी, आणि या 3ऱ्या सभेनंतर अचानक महापौरांच्या नेमकं मनात काय आलं आणि त्यांनी अचानक आम्हाला परवानगी नाकारली. याचं एक तर कारण असं असू शकतं की सभागृहामध्ये झालेलं जे चित्रीकरण ते सर्व आम्ही जनतेसमोर मांडलं आणि काही प्रकारे सभागृहाचं कामकाज हे उघडं पडलं. महापौरांचा जो चाललेला कारभार आहे तो कुठेतरी उघडा पडला, किंवा सभागृहामध्ये 34-35 नगरसेवकांनी भाषणं केली, ती भाषणं आम्ही जनतेपर्यंत दाखवली. याची कुठेतरी पोटदुखी महापौरांना झाली काय, हा पण यातून प्रश्न निर्माण होतोय. आणि या सर्व प्रकारामुळेच त्यांनी कदाचित आम्हाला परवानगी नाकारली असं यातून हे स्पष्ट होतंय. मला हे सांगायचं आहे की आम्हाला ज्या टायमाला तुम्ही परवानगी दिला, त्यावेळेला परवानगी देताना रीतसर आमच्याकडनं अर्ज मागून घेतला. मग आम्हाला ज्यावेळेला परवानगी नाकारताय त्या टायमाला तुम्ही रीतसर आम्हाला परवानगी तुमचं पत्र देऊन नाकारायला पाहिजे होता. तुम्ही तसं केला नाही, तोंडी आदेश दिला. मग हा दुजाभाव, हा तुमच्या कामकाजातल्या स्पष्टता ही दिसते. दुसरी गोष्ट, आमच्यातच म्हणजे आमच्या पत्रकार बांधवातच भांडण लावण्याचा प्रकार महापौर तुम्ही केला. याचं कारण म्हणजे की आमच्यात लोकांना सांगितले की तुम्ही अर्ज करा, तुम्हाला परवानगी देतो, आणि त्यांच्याकडनं अर्ज घेतले. आणि दुसरीकडे आम्हाला सांगितले काय, अनेक लोक मागणी करायला, सभागृहात इतक्या लोकांना जागा देऊ शकत नाही, जागा कमी आहे, अडचण होईल, त्यामुळे आम्ही कोणालाही परवानगी देणार नाही, हे कारण आम्हाला सांगण्यात आलं. जर असंच कारण होतं तर आम्ही दुसरी त्यांना सूचना केली होती की आतलं जे चित्रीकरण आहे ते तुम्ही लाईव्ह करा आणि आम्हाला द्या, किंवा आम्ही ते लाईव्ह करतो आणि तुम्हाला देतो. या दोन्हीकडे त्यांनी पाठ फिरवली, म्हणजे सभागृहाचं कामकाज कुठंतरी जनतेला दाखवायचं नाही आणि आत जे घडतंय ते जनतेपासून लपवून ठेवण्याचा डाव महापौरांचा आहे. आणि त्यामुळे आज आम्ही इथे धरणे आंदोलनाला बसलेलो आहे. आमचे सहकारी मित्र सगळे डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेचे सहकारी देखील हे माझ्यासोबत आज धरणे आंदोलनाला बसलेले आहेत. सभागृह संपेपर्यंत हे धरणे आंदोलन आमचं सुरू राहणार आहे.
आता सुसंवाद होईल स्पष्ट. तुमच्या बोलण्यात किंवा ऐकण्यात अडथळे येतात का? त्यासाठीच सेंट्रल स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक घेऊन आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अत्याधुनिक श्रवण यंत्रे, लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी स्पीच थेरपी, डिजिटल ऑडिओमेट्री, उच्चारातील व कानांच्या दोषावरील खात्रीशीर उपचार फक्त आपल्या सेंट्रल स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक मध्येच. लहान मुलांसाठीच विशेष स्पीच थेरपी, डिजिटल हिअरिंग इक्विपमेंट्स, तज्ञ ऑडिओलॉजिस्टचे मार्गदर्शन उपलब्ध. तर आपल्या उपचारासाठी आजच संपर्क करा. सेंट्रल स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक, किरण गॅस गोडाऊन जवळ, छत्रपती संभाजी चौक, डी मार्ट रोड, इचलकरंजी. फोन नंबर 7030 39 40 40, 7057 52 56 26. एक वेळ अवश्य भेट द्या. सेंट्रल स्पीच हिअरिंग क्लिनिक, इचलकरंजी.